ज्या वेळेला मी त्यांच्या भेटीसाठी गेलो त्यावेळेला त्यांना कुठेतरी असं वाटलं की आमचा माणूस आला, आणि मी ज्या वेळेला त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस मला वाटलं की हा माझा बहुजन समाज आहे आणि ह्या बहुजन समाजासाठी आपण छाती ठोकपणे त्या ठिकाणी उतरतोय. आणि निश्चितपणे माझ्या नेत्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे, जनतेचा आशीर्वाद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 16 तारखेला पहिला रिझल्ट लागेल तो ह्या वार्डचा लागेल, आणि ह्या वार्डमध्ये जो काय कालावधी आपल्याला असणार आहे त्यामध्ये मुंबई मधला 1 नंबरचा वार्ड असेल, तुम्हाला सांगतो 1 नंबरचा. आणि जर तो 1 नंबरचा वार्ड जर मी करून नाही दाखवला तर पुन्हा आयुष्यामध्ये राजकारण समाजकारण काही करणार नाही, हाही विश्वास देतो. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि ज्या पद्धतीने गेली 4-4.5 वर्ष निवडणूक होणार की नाही हे करता करता आज कुठेतरी निवडणूक लागलेली आहे. येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे. या मुंबई महानगरपालिकेची एशियातील सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका, आणि त्याच माध्यमातून या महानगरपालिकेमध्ये कोण चेहरे निवडून जातील हे येणाऱ्या 16 तारखेला कळेलच. पण त्यामध्ये ही जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणली जाते, आणि त्याच पद्धतीने मोठ्या नेत्यांच्या सोबत असलेले सामान्य कार्यकर्ते हे प्रत्येक विभागामध्ये आता सध्या प्रयत्न करतायत की मला ही उमेदवार मिळाली पाहिजे, आणि त्याच माध्यमातून आता काही दिवसातच उमेदवार घोषित होतील. पण त्याआधी सर्वसामान्य कार्यकर्ता असतो तो आज कुठेतरी तयारी करताना दिसतोय. पण कुठेतरी आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना 50% आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे सुद्धा काही लोकांची गोची होताना दिसते. पण कुठेतरी ऍडजस्ट करावं लागतं, आणि त्याच माध्यमातून कार्यकर्ता हा कामाला लागलेला आहे. त्याच पद्धतीने आज आपण अंधेरीमध्ये आहोत. आपल्यासोबत बबनरावजी बंदे आहेत, जे मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे ते अध्यक्ष आहेत, आणि ते सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने ही निवडणूक लढवली जाणार आहे. बबनरावजी, आपलं हार्दिक स्वागत. काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात जोडलेले आहात, पण कुठेतरी महायुतीच्या माध्यमातून काही सीट्स तुम्हाला सुद्धा नक्कीच मिळतील, आणि त्या माध्यमातून बार्गेनिंग सुरू असताना आज तुम्हाला वॉर्ड क्रमांक 76 मध्ये एक ओबीसी हा वॉर्ड झालेला आहे, आणि तुम्ही त्याची दावेदारी करत आहात. कशा पद्धतीने निवडणूक लढवली जाणार आहे? हे पहा, गेली 25 ते 30 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. त्यामध्ये ओबीसी समाजासाठी असेल, धनगर समाजासाठी असेल, त्यामध्ये काम करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ह्या ओबीसी विभागाची मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मी वार्ड स्तरापासून मुंबई प्रदेशवरती 11 वर्ष सरचिटणीस म्हणून, पीसीसी मेंबर म्हणून, मुंबई सचिव म्हणून पक्ष स्थापनेपासून मी काम करत आलेलो आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे प्रदेशचे प्रांत अध्यक्ष खासदार सन्माननीय तटकरे साहेब, ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, आणि मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत आहे. आज आपण पाहताय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारीला मतदान आहे, आणि हे सर्व आरक्षणामुळे आज 76 वार्ड हा ओबीसी साठी राखीव आहे, आणि 76 वार्ड मधून मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कार्यक्षेत्र हे अंधेरी राहिलेलं आहे, आणि अंधेरी विभागामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मी नेहमी मांडलेले आहेत. त्या प्रश्नाला न्याय देखील दिलेला आहे. आणि निश्चितपणे ह्या वार्ड क्रमांक 76 मध्ये जेव्हा समजलं की ह्या वार्ड क्रमांक 76 मध्ये ओबीसीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत पवनराव मदने, हे पक्षाकडे त्यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितलेली आहे, आणि मुंबईमध्ये महायुतीमधून निवडणूक लढणार आहेत. हे वरिष्ठ नेत्यांनी देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब
ह्या तिन्ही नेत्यांनी निश्चितपणे मुंबईमध्ये आपण महायुतीमध्ये लढणार आहोत हेच सांगितलेलं आहे. आणि मग मुंबईमध्ये महायुतीमध्ये लढत असताना आज मुंबईमध्ये ज्या वार्डामध्ये आपण जो ओबीसी साठी 76 वार्ड राखीव झालेला आहे त्या ठिकाणी मी त्या वार्डात राहणारे जे स्थानिक पदाधिकारी म्हणून त्यांचं महायुतीचं स्नेह संमेलन ठेवणारा मुंबईमधला मी पहिला पदाधिकारी असेल की ज्याने निवडणुकीपूर्वी, कारण काय होतं की तळागाळामधले जे त्या वार्डमधले राहणारे प्रमुख पदाधिकारी आहेत, तुमचं आणि त्यांचं मिलन, तुमचं एकत्रित असणं गरजेचं आहे. तो उद्देश ठेवून मी 14 तारखेला स्नेह संमेलन ठेवलं होतं आणि त्यामध्ये वार्ड क्रमांक 76 मधील जे प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेना शिंदे गटाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे असतील आणि रामदासजी आठवले यांच्या आरपीआयचे, या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मी त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या उत्साहाने सर्व पदाधिकारी आले होते. आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब, ते त्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं, ते आले होते. आपले अंधेरी विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार मुर्शी काका पटेल हे नागपूरला अधिवेशनामध्ये असल्या कारणाने ते रात्री उशिरा आले, नाही तर त्यांना देखील मी इन्व्हिटेशन दिलं होतं आणि त्यांनी देखील येण्याचं म्हणून ओके म्हणून येतो म्हणून बोलले होते, पण उशिरा आल्या कारणाने ते त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत. आज नागपूर अधिवेशनमध्ये आपण पाहिलं असेल, जनतेतला आमदार, जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा आमदार, जेव्हा ह्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रश्न जे 50-50 वर्ष म्हणलं तरी चालेल, ते तो बोगदा वगैरे आपण पाहिलं असेल, पावसाळ्याच्या वेळेस काय होतं काय नाही, ते असे काही जटिल प्रश्न असतील, त्यांनी तो प्रश्न 4 वेळा मांडलेला आहे सभागृहामध्ये. आणि अन्य समस्या ज्या अंधेरी विधानसभा मतदारसंघातले असतील त्यांनी त्या ठिकाणी छाती ठोकपणे मांडल्या, त्यांना सुद्धा आम्ही भेटून शुभेच्छा दिल्या. आज मला हे सर्व सांगण्याचं कारण एकच आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 76 मध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक वातावरण चांगलं आहे आणि मुंबईमध्ये सर्व जर आपल्यासोबत आहेत तर तिथे विजयी निश्चित असतो. त्याप्रमाणे सर्व जनतेची निश्चितपणे माझ्या मागे साथ आहे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांची साथ आहे. त्यामुळे आम्हाला तिथे निश्चितपणे वाटतं. तो वार्ड देखील ज्या ठिकाणी तो वार्ड काँग्रेसचा आहे, ज्या ठिकाणी भाजपचा नगरसेवक आलेला असेल, ज्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक असतील, त्या ठिकाणी त्यांना त्या जागा निश्चितपणे मिळणारच आहेत. पण ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आज आपण पाहिलं असेल विधानसभेला आम्ही मित्र पक्ष म्हणून, महायुती म्हणून, आज आमदारांना देखील माहिती आहे, ते नेहमी कामाच्या बाबतीत माझी स्तुती करतात की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात कॉर्नर सभा असतील, जाहीर सभा असतील, त्या प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी आम्ही त्यांचं काम केलेलं आहे. आणि सर्वाधिक मतांनी, विक्रमी मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस असेल महायुतीमधून हे आमदार म्हणून त्यांना निवडून पाठवलं. तर त्यांची भूमिका आहे. आज आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या, महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक. जो कार्यकर्ता आपल्या रक्ताचं पाणी करून, धावपळ करून ज्या नेत्यांना विधानसभेमध्ये पाठवतो, लोकसभेमध्ये पाठवतो, त्यांचं देखील कर्तृत्व असतंय की हे आपले सामान्य कार्यकर्तेच्या पाठीमागे उभं राहण्यास मला निश्चित खात्री आहे. माझा पक्ष तर माझ्यासोबत आहेच आहे, पण या स्थानिक ठिकाणी जे आमदार आहेत मुर्शी काका पटेल, त्यांचा देखील मला आशीर्वाद आहे. तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण हा विषय मांडलेला आहे की कशा पद्धतीने एक सामान्य कार्यकर्ता इच्छुक असतो आणि त्याच माध्यमातून आपण बघत असाल तर वार्ड क्रमांक 76 मध्ये आज आमदारचं काम करतच आहेत. पण त्याच पद्धतीने तुम्हाला असं काय असं वाटतं की त्या ठिकाणी मी जर निवडून आलो तर लोकांचे प्रश्न सोडवू शकेन, असं तुम्हाला काय वाटतंय? हे पहा, माझं कार्यक्षेत्र अंधेरी राहिलेलं आहे आणि ह्या कार्यक्षेत्रामध्ये आज एवढा मोठा कालावधी झालेला आहे. 25 वर्ष म्हणजे कमी कालावधी नाहीये. त्यामुळे मी लोकांची परिचित आहे. आणि एक छोटस जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी देऊ शकतो की ह्या अंधेरी पूर्व विधानसभा मधील, हीच गुंदवली मधील हा जो वार्ड 80 आहे, यामध्ये ज्या पद्धतीने आमची ओंकार दर्शन सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये मी राहतो,
ह्याच सोसायटीचा भूखंड, जो गार्डनचा भूखंड आहे, तो बिल्डर हडप करत होता. वैद्यकीय सेवा केंद्राचा गाळा हडप करत होता. जो मुख्य रस्ता आहे तो आम्हाला देत नव्हता. ह्यासाठी 2 वर्ष संघर्ष केला आणि 2 वर्षाच्या संघर्षामध्ये माझी जनता देखील माझ्या मागे ठामपणे उभी राहिली आणि हा भूखंड आम्ही तो गार्डनचा मिळवला. मुख्य रस्ता देत नव्हता तोही मिळवला. आज आपण पाहिलं असेल सेवा केंद्राचा गाळा तो देखील मिळवला. आज एकमेव अशी मला वाटतं की मुंबईमध्ये ज्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली की माझ्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेला सर्व सोयी सुविधा युक्त घरं मिळावी, हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांच्याच ह्याच्यातला बिल्डर हे सगळं हडप करत होता. हे दुर्दैव आहे म्हणावं लागेल, पण आम्ही संघर्ष करून ते मिळवलं आणि जे गार्डन मिळेल त्या गार्डनला देखील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे उद्यान हे नामांकन करून त्या ठिकाणी विधानसभेचा आमदार फंड आणून त्या ठिकाणचं त्याचं सुशोभीकरण केलं. आज पाहिलं असेल ह्या संपूर्ण परिसरामध्ये जर कुठली सोसायटी 1 नंबरची असेल, सगळं सोयी सुविधा युक्त, आज पार्किंगचा असेल, गार्डन असेल, मुख्य रस्ता असेल, ती 1 नंबरची सोसायटी आहे. त्यासाठी मी संघर्ष माझ्या रहिवाशांना करून केला अशाच आणि पद्धतीने त्याच रहिवाशांनी पहा, त्या बिल्डरने ज्यावेळी इकडे निवडणूक लागली सोसायटीची त्यावेळेला 2-2 पॅनल मुद्दामून चुकीच्या पद्धतीने पैसे टाकून आमच्याच लोकांना भडकून तयार केलं. तसं पाहिलं तर बिनविरोध होण्यासारखं होतं, पण ते केलं नाही. पण ज्या वेळेला ज्या लोकांना घेऊन मी माझ्या नेतृत्वात पॅनल टाकला त्यावेळेस लोकांनी ते काम पाहिलं आणि 3 पट मतदान करून हे सोसायटी माझ्या नेतृत्वाखाली निवडून झाली. म्हणजे लोक तुमच्या कामाच्या प्रती प्रामाणिक असतात आणि तुम्हाला साथ देतात. त्याचप्रमाणे इथे जर मी करू शकतो तर त्याचप्रमाणे त्या 76 वार्डमध्ये देखील अशा समस्या आहेत. आज त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या समस्या आहेत, सेवा केंद्राच्या समस्या आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, बरेच काय नुसतंच फक्त मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका जिचं बजेट 75,000 कोटीचं आहे, ते मुंबई महानगरपालिका फक्त गटर वॉटर मीटर ह्याच्या पलीकडे जाणार आहे की नाही? आज 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी यांच्याकडे होतं. काय करून ठेवलं यांनी? ही परिस्थिती बदलायची असेल तर हे परिवर्तन निश्चित आहे आणि महायुतीचं हे परिवर्तन होणार आहे आणि त्यासाठी माझ्या पक्षाने तर मला आशीर्वाद दिलेला आहे, पण महायुतीचे आमचे मित्र पक्ष आहेत. आज त्या ठिकाणी रामदासजी आम्ही त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं स्नेहसंमेलन ठेवलं. मुंबईमधला पहिला एक पदाधिकारी असेल की त्या वार्डमध्ये त्या महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी जे 76 वार्डमध्ये राहतात त्या सर्वांना एकत्रित घेऊन स्नेहसंमेलन आम्ही केलं. नलावडे साहेब त्या स्नेहसंमेलनाला आले. आमदार मुर्शीकाका पटेल देखील येणार होते, पण त्यांचं विमान जरा लेट आल्यामुळे रात्र उशीर झाला त्यांना, पण त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. आज आमदाराचा आशीर्वाद आहे, राहणाऱ्या जनतेचा आशीर्वाद आहे आणि ज्या ओबीसी घटकातून मी येतो त्या ओबीसी घटकासाठी सुद्धा मी काम करत आहे. आज मुंबईमध्ये जरी मतदार राखीव झाले तरी काही काही नगरसेवक असे आहेत की ज्या गोष्टीसाठी, ज्या आरक्षणासाठी तो मतदार राखीव झालाय, त्यांना कमीत कमी त्या समाजाचे तरी प्रश्न माहिती असले पाहिजेत. आज ओबीसी साठी आरक्षणासाठी राखीव आहे, तर त्या ठिकाणी आज माझं एवढं 25 वर्षाचा ओबीसी साठी सुद्धा संघर्ष आहे. तर ह्याप्रमाणे आज तिथे रामदासजी आठवले साहेबांचा आरपीआय, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा, हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जेव्हा माझ्या नावाचं हे झालं आणि मुंबईचे कार्याध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेबांनी त्या ठिकाणी छाती ठोकपणे सांगितलं, आमचा जर कुठे आम्ही जर पहिली तिकीट मागू ती बबनराव मदनेंसाठी मागू आणि दुसरा कोणी असलं तरी आम्ही त्यांच्यासाठीच मागणार. आणि ज्या पद्धतीने विश्वासाने आज माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे, तिथली जनता माझ्या पाठीशी आहे, आमदार माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला कुठली चिंता वाटत नाही. त्यामुळे त्या जनतेची सेवा करण्याचं भाग्य मला लाभणारच आहे, त्यांचा आशीर्वादही मला मिळणार आहे. त्यामुळे माझ्या मनात जराही शंका नाही. बाबांजी अत्यंत उत्साहाने, तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की ही सीट नक्कीच तुम्ही निवडून आणाल. पण त्या पद्धतीने आपण बघत असाल तर आता महाविकास आघाडी जी आहे ती कुठेतरी वेगळी होताना दिसते आणि त्यामध्ये काँग्रेस ही वेगळी लढायचा विचार करते. ह्याचा तुम्हाला कुठेतरी फटका पडेल असं तुम्हाला वाटतंय का? हे पहा, आता आपण नगरपालिकेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. आता ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, महायुतीमध्ये एक गोष्ट निश्चित आहे, आमचे नेते, तिन्ही नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दादासाहेब, ह्यांचा जे एक विचार आहे, विजन आहे, विचार आणि विजन आहे, देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी ही सर्व मंडळींनी, नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत,
राज्यामध्ये देशामध्ये तर ते झालं, राज्यात देखील झालं पाहिजे. त्या पद्धतीने ह्यांच्याकडे विजन घेऊन चालणारे नेते आहेत आणि ह्यांच्याकडे जे आहे ते विरोधक, यांचं विजन संपलेलं आहे. यांना विकासाचं काही पाळलेलं नाहीये. यांना स्वतःचा परिवार, स्वतःचं सगळं संपलेलं आहे. ह्याच्याकडे आज जनता त्या दृष्टीने पाहत नाही. जनतेला काय पाहिजे आहे? जनतेला आज देश प्रगतीपथावर चाललेला आहे, राज्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. मुंबईमध्ये तर आज आपण पाहिलं असेल, मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, आज कितीतरी मोठमोठे डेव्हलपमेंटची कामं जी ह्यांच्यामुळे रखडलेली होती, पण ज्या वेळेला ही महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतलं आणि ज्या स्पीडने काम केलेलं आहे, जनतेला हे पाहिजे आहे. जनतेला बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये काही रस नाहीये. आणि त्यामुळे मला तर 100% मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, देशात महायुतीचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला देखील त्या ठिकाणी महायुतीचं सरकार असेल आणि महायुतीचाच महापौर असेल. ज्या पद्धतीने आपण वॉर्ड क्रमांक 76 मध्ये निवडणूक लढवतात, त्या वॉर्डचा आराखडा मुळात कसा आहे? आपण त्याचा अभ्यास केला आहे का? कशा पद्धतीचा तो वॉर्ड आहे? बघा, वॉर्ड क्रमांक 76 मध्ये 39,000 मतदार आहेत आणि या वॉर्ड क्रमांक 76 मध्ये हा बहुजन समाजाचा वार्ड आहे ना, म्हणलं तरी काही हरकत नाही. आज त्या ठिकाणी उत्तर भारतीय असतील, मराठी आहेत, रामदास आठवलेंचे म्हणण्यापेक्षा आपण SC वाले आहेत, म्हणजे सर्व समाज घटक त्या ठिकाणी आहेत, मुस्लिम आहेत. म्हणजे हा वॉर्ड मध्ये ज्या वेळेला मी सर्व पाहणी केली आणि ज्या पद्धतीने मी लोकांच्या याच्याबद्दल बोलतोय, विकास डेव्हलपमेंटच्या विषयी नाही बोलत आहे तिथल्या, पण ज्या पद्धतीने पाहिलं ना, तिथे कुठेतरी मनाला असं वाटलं, जे आमच्या पक्षाची जी भूमिका आहे, आमच्या नेतृत्वाची जी भूमिका आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादांची भूमिका आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारा हा पक्ष आहे. आणि ज्या वेळेला मी या वार्डामध्ये फिरलो ना, कुठेतरी असं वाटलं की हा बहुजन समाज हा या विचारांना मानणारा आहे आणि ह्या विचाराच्या याच्यामध्ये काम करणारा हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज एवढ्या वर्ष जे काम करतोय, निश्चितपणे त्यांनाही अवगत आहे. आणि ज्या वेळेला मी त्यांच्या भेटीसाठी गेलो, त्यावेळेला त्यांना कुठेतरी असं वाटलं की आमचा माणूस आला. आणि मी ज्या वेळेला त्यांच्याकडे गेलो, त्यावेळेस मला वाटलं की हा माझा बहुजन समाज आहे आणि ह्या बहुजन समाजासाठी आपण छाती ठोकपणे त्या ठिकाणी उतरतोय. आणि निश्चितपणे माझ्या नेत्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे, जनतेचा आशीर्वाद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 16 तारखेला पहिला रिझल्ट लागेल, तो ह्या वार्डचा लागेल. आणि ह्या वार्डमध्ये जो काय कालावधी आपल्याला असणार आहे, त्यामध्ये मुंबई मधला 1 नंबरचा वार्ड असेल, तुम्हाला सांगतो 1 नंबरचा. आणि जर तो 1 नंबरचा वार्ड जर मी करून नाही दाखवला, तर पुन्हा आयुष्यामध्ये राजकारण, समाजकारण काही करणार नाही, हाही विश्वास देतो. तर खरंच अत्यंत म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला खूप आनंद वाटतो की ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता कशा जोमाने हा निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे आणि त्याच माध्यमातून आज गेली अनेक वर्ष जी तपश्चर्या केली त्याचं चीज कुठेतरी होताना दिसतंय की ज्या पद्धतीने ओबीसी समाजासाठी काहीतरी करावं आणि तो समाज कुठे आहे, तो वॉर्ड क्रमांक 76 मध्ये आहे आणि योगायोगाने तो वॉर्ड सुद्धा ओबीसी झाला आणि तो वॉर्ड आज बबनरावजी मधने यांना उमेदवारी म्हणून मिळतोय. तर खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि आनंद आहे की या गोष्टीचा की ज्या पद्धतीने कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या वतीनं वॉर्ड क्रमांक 76 चे उमेदवार म्हणून बबनरावजी मधने आता काही दिवसात त्यांना एबी फॉर्म मिळेल आणि ते फॉर्म भरण्यासाठी जातील आणि येणाऱ्या 16 तारखेला रिझल्ट काय लागेल हे आपल्याला नक्कीच कळेल. मी इथे सांगतो, आपला अतुल, आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय महाराष्ट्र. थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.